हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या लेक्चरला पाहिलं की ज्यावेळी शेअर्स इश्यू केले जातात, ओके, ते इन्स्टॉलमेंटमध्ये इश्यू केले जातात. म्हणजे समजा एक शेअर 10 रुपयाचा असला तर ॲप्लिकेशन मनी 2 रुपये, अलॉटमेंट मनी 3 रुपये, फर्स्ट कॉल 2 रुपये आणि फायनल कॉल 3 रुपये. अशा पद्धतीने 10 रुपयेचा जो शेअर असेल त्या शेअरची अमाऊंट इन्स्टॉलमेंटमध्ये रिसीव केली जाते, बरोबर. आता आपण एक उदाहरण घेऊया की समजा कंपनीनं 3000 शेअर्स इश्यू केले, म्हणजे 3000 शेअर्स काय केले, विक्रीस काढले, बरोबर. पब्लिक सबस्क्रिप्शनसाठी 3000 शेअर्स इश्यू केले. आता जेवढे शेअर्स इश्यू करेल तेवढे ॲप्लिकेशन्स एक्झॅक्ट तेवढं येण्याची शक्यता कमी असते, कमी किंवा जास्त येऊ शकतात. आपण असं अजून करू की 3000 शेअर्स इश्यू केले आणि त्याच्यासाठी 4000 ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे 4000 शेअर्सची डिमांड आली, ओके. म्हणजे ॲप्लिकेशन्स रिसीव्ड फॉर 4000 शेअर्स, ओके. आणि आपण असं अजून करू की हे 4000 जे शेअर्स खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन्स आली ती फक्त 3 लोकांकडून आली, ओके. म्हणजे ए हा व्यक्ती असेल ज्यानं 2500 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केलं, बी व्यक्ती असेल त्यानं 1000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केलं आणि सी असेल त्यानं 500 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केले. अशा पद्धतीने 400 शेअर्ससाठी डिमांड ही आली, परंतु आपण विक्रीस किती शेअर्स काढलेले आहेत, तर फक्त 3000 शेअर्सच विक्रीस काढलेले आहेत. त्यामुळे कंपनी जास्तीत जास्त 3000 शेअर्स विकू शकते. आता आपल्याला ज्यावेळी 4000 शेअर्सला ॲप्लिकेशन्स येतील त्यावेळी आपल्याकडे अमाऊंट किती जमा होईल, तर 4000 गुणिले 2, ओके. एका शेअरचे ॲप्लिकेशन मनी अमाऊंट आहे 2 रुपये आणि एकूण 4000 शेअर्ससाठी डिमांड आलेली आहे. त्यामुळे लोक काय करतील, एकूण 8000 रुपये शेअर्स जमा करतील. आपल्या पुस्तकामध्ये एंट्री काय होईल, तर बँक अकाउंट डेबिट 8000 रुपये टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 8000 रुपये. या पद्धतीने बँक कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली एंट्री होईल, बरोबर. त्यानंतर आपण दुसरी एंट्री कोणती करतो, तर ॲप्लिकेशन मनी आपण ट्रान्सफर करतो शेअर कॅपिटल अकाउंटला. त्यावेळी आपण एंट्री करतो इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने आपण एंट्री करतो, म्हणजे जेवढी अमाऊंट ॲप्लिकेशनची रिसीव्ह झालेली आहे तेवढी आपण ट्रान्सफर करतो शेअर कॅपिटल अकाउंटला, बरोबर. आता आपण शेअर कॅपिटलला किती अमाऊंट ट्रान्सफर करू शकतो, तर जेवढे शेअर्स इश्यू केलेत गुणिले जेवढे ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झालेले आहेत, म्हणजे 3000 शेअर्स गुणिले ॲप्लिकेशन मनी 6000, म्हणजे फक्त 6000 रुपये आपण ट्रान्सफर करू इक्विटी शेअर कॅपिटलला, कारण फक्त 3000 शेअर्स इश्यू केलेले आहेत. आता आपल्याकडे जास्त अमाऊंट किती आलेली आहे, तर 2000 रुपये जास्त अमाऊंट आलेली आहे, बरोबर. आता कंपनीला काय करावं लागेल, तर 4000 शेअर्ससाठी जरी डिमांड आली तरी 1000 शेअर्सची डिमांड रिजेक्ट करावी लागेल, बरोबर. आणि 3000 शेअर्स फक्त अलॉट करावे लागतील, बरोबर. मग कंपनीनं समजा डिसाईड केलं की समजा ए हा शेअर होल्डर आहे, त्याला आपण देऊया 2000 शेअर्स, ओके. त्याने डिमांड केली 2500 शेअर्ससाठी, पण त्याला अलॉट केले फक्त 2000 शेअर्स. बी आहे त्याला केले 1000 शेअर्स,
ओके, त्याने जेवढी डिमांड केली तेवढे त्याला शेअर्स अलॉट केले. आणि सी जो आहे त्याला त्याचे सर्व ॲप्लिकेशन्स रिजेक्ट केले. ओके, म्हणजे कंपनीने 3000 शेअर्स अलॉट केले. बरोबर. आता कंपनीकडे सी या व्यक्तीने 500 शेअर्ससाठी डिमांड केली होती, अप्लाय केलं होतं आणि ॲप्लिकेशन मनी होतं 2 रुपये. म्हणून त्याने कंपनीकडे किती अमाऊंट पाठवली तर 1000 रुपये अमाऊंट पाठवली. पण त्याचे सर्व ॲप्लिकेशन रिजेक्ट केले कंपनीनं. त्यामुळं त्यांनी जी जमा केलेली 1000 रुपये अमाऊंट आहे ती अमाऊंट त्याला माघारी द्यावी लागेल. बरोबर. आणि त्यामुळे रिफंडची एंट्री होईल. ज्यावेळी आपल्याकडे ॲप्लिकेशन मनी रिसीव्ह होतो त्यावेळी आपण एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. पण आता पैसे जमा झालेले रिफंड करायचे, त्याला माघारी द्यायचे, त्यामुळे रिव्हर्स एंट्री होईल. आपण तिसरी एंट्री मग काय होईल पुस्तकामध्ये तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती रुपये आपण माघारी दिले तर 1000 रुपये दिले सी या व्यक्तीचे. ओके, आता आपल्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट किती आली होती तर 6000 रुपये फक्त ॲप्लिकेशनचे यायला पाहिजे होते. 8000 रुपये आले होते. त्यातले 1000 रुपये आपण माघारी दिले, 7000 रुपये राहिले, म्हणजे आणखी 1000 रुपये एक्स्ट्रा कंपनीने राहिले. आता ते सुद्धा आपल्याला माघारी द्यावे लागते. त्यामुळं ते माघारी कसे द्यायचे. आता बघा ए या व्यक्तीनं 2500 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, पण त्याला आपण किती शेअरचं वाटप केलं तर 2000 शेअरचं वाटप केलं, म्हणजे 500 शेअर्स त्याची सुद्धा रिजेक्ट केली. बरोबर. म्हणजे ए या व्यक्तीकडून सुद्धा 1000 रुपये एक्स्ट्रा आलेले आहेत, मग ते सुद्धा त्याला माघारी द्यावे लागते. पण कंपनी काय म्हणते की तुम्हाला 2000 शेअर्स अलॉट केलेले आहेत ऑलरेडी, त्यामुळं तुम्हाला ती 1000 रुपये अमाऊंट माघारी देत नाही. तर ती जी अमाऊंट आहे ती आम्ही पुढचा हप्ता ज्यावेळी तुम्ही जमा करचाल म्हणजे अलॉटमेंटचा हप्ता, पुढची इन्स्टॉलमेंट जी 3 रुपये पर शेअर आहे त्यावेळी ती रक्कम वजा करून टाकतो. ओके, म्हणजे हे 1000 रुपये जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे ती तुम्ही अलॉटमेंटच्या वेळी कमी द्या. ओके, आता पुढच्या वेळी अलॉटमेंटचा हप्ता ए या व्यक्तीला किती द्यावा लागेल तर त्याला शेअर्स अलॉट केलेले आहेत 2000 आणि एका शेअरची अलॉटमेंट मनी आहे 3 रुपये, म्हणजे त्याला एकूण अमाऊंट किती द्यावी लागेल तर कंपनीला द्यावी लागेल 6000 रुपये. म्हणजे हा व्यक्ती अलॉटमेंटचं इन्स्टॉलमेंट 6000 रुपये भरेल, पण त्याला ऑलरेडी 1000 रुपये काय केलेले आहेत कंपनीने जमा केलेले आहेत. आणि त्यामुळं कंपनी त्याच्याकडून किती अमाऊंट घेईल फक्त तर 5000 रुपयेच घेईल. ओके, आणि 1000 रुपये त्याने एक्स्ट्रा दिलेले आहेत. ओके, म्हणजे एक्स्ट्रा जे अमाऊंट दिलेली आहे त्याची सुद्धा एंट्री इथं करावी लागेल. आपण तिथे एंट्री काय करू मग तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता बघा ॲप्लिकेशनची पैसे जेव्हा रिसिव्ह झाले तेव्हा आपण ॲप्लिकेशनला क्रिएट केलं होतं. आता माघारी ते ट्रान्सफर करायचे आहेत अलॉटमेंट अकाउंटला, त्यामुळे ते इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट होईल आणि क्रेडिट काय होईल तर अलॉटमेंट अकाउंट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट किती रुपये 1000 रुपये. या पद्धतीनं की जे एक्स्ट्रा अमाऊंट आली होती 2000 रुपयाची ती आपण 1000 रुपये रिफंड केली आणि 1000 रुपये अलॉटमेंटचा हप्ता म्हणून ती कंपनी गेली. यामुळे अशी एंट्री होईल. जर कंबाईन एंट्री केली तर एंट्री काय होईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 2000 रुपये टू बँक अकाउंट 1000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 1000. या पद्धतीनं ही एंट्री होईल. त्यानंतर ज्यावेळी अलॉटमेंट मनी रिसीव्ह होईल त्यावेळी आपण एंट्री काय करतो पैसे जमा झाल्यावर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. आता हे अलॉटमेंटची मनी किती रिसीव्ह व्हायला पाहिजे तर 3000 शेअर्स इश्यू केले आणि 3 रुपये पर शेअर अलॉटमेंट मनी आहे. 9000 रुपये जमा व्हायला पाहिजे, पण 1000 रुपये ऑलरेडी आपण इक्विटी शेअर अलॉटमेंटला ट्रान्सफर केलेले आहे तिथं. ओके, कारण ॲप्लिकेशनमध्ये ती एक्स्ट्रा अमाऊंट आली होती ए आय व्यक्तीकडे आणि त्याच्यामुळं ती अमाऊंट या अमाऊंटमधून लेस होईल. 1000 रुपये तो कमी भरणार आहे आणि त्यामुळे 9000 रुपये जमा व्हायचे ऐवजी जमा होतील फक्त 8000 रुपये. या पद्धतीने जर्नल एंट्रीज होतील ज्यावेळी ओव्हर सबस्क्रिप्शन होतं आणि काही
शेअर्स रिजेक्ट करावे लागतात कंपनीला, त्यावेळी अशा पद्धतीने जर्नल एंट्रीज होतात. या पद्धतीचंच एक्झाम्पल आपल्याला आता पाहायचं आहे. एक्झाम्पल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. ओके, ते बघा काय आहे की ABC लिमिटेड हॅविंग अन ऑथराइज्ड कॅपिटल ऑफ 4000 शेअर्स ऑफ ₹20 इच. ओके, कंपनीचं ऑथराइज्ड कॅपिटल किती रुपयाचं आहे? सॉरी, ऑथराइज्ड कॅपिटल किती शेअर्स आहे? तर 4000 शेअर्स आहे आणि एका शेअरची किंमत आहे ₹20. बरोबर. पुढे लिहिलं आहे की इश्यूड 3000 शेअर्स ऑफ ₹24 इच. कंपनीचं ऑथराइज्ड कॅपिटल जरी 4000 असतं तरी कंपनीने विक्रीस किती शेअर्स काढले? तर 3000 शेअर्स काढले. म्हणजे शेअर्स इश्यूड किती? 3000. किती रुपयाला एक शेअर? तर 24 रुपयाला एक शेअर. तर शेअरची किंमत आहे ₹20 आणि शेअर विकलेला आहे 24 रुपये. ज्यावेळी कंपनीकडे जास्त शेअर्ससाठी डिमांड येईल त्यावेळी कंपनी शेअर हे जास्त किमतीने विकते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूची मागणी वाढली तर त्या वस्तूची किंमत सुद्धा वाढते. जर कंपनीला वाटलं की आपल्या शेअरची मागणी खूप वाढणार आहे त्यावेळी तो शेअर ते प्रीमियमने विकतात, म्हणजे जास्त किमतीला विकतात. शेअरची फेस व्हॅल्यू असते ₹20 पण ते विकतात 24 रुपयाला. वरची 4 रुपये जी अमाऊंट आहे त्याला शेअर प्रीमियम असं म्हणतात. ओके, हाच शेअर जर 20 रुपयाचा शेअर जर 16 रुपयाला विकला असता तर त्याला म्हटलं असतं शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट. ओके, डिस्काउंटनं शेअर इश्यू केला. पण आता शेअर्सला डिमांड जास्त असल्यामुळे कंपनीनं काय केले? 20 रुपयाचा शेअर 24 रुपयाला विकायचं निश्चित केलेलं आहे, म्हणजे 24 रुपयाला शेअर इश्यू केलेला आहे. नेक्स्ट लाईन, द ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 4000 शेअर्स. आता 3000 शेअर्स इश्यू केले, विक्रीस काढले, पण ॲप्लिकेशन्स किती आली? 4000 शेअर्ससाठी आले, म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन झालं. बरोबर. आता त्यानंतर नेक्स्ट लाईन बघा की अमाऊंट वेअर कॉल्ड ॲज ॲप्लिकेशन मनी. आता इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. ॲप्लिकेशन मनी किती आहे? ॲप्लिकेशन मनीची अमाऊंट आहे ₹5. अलॉटमेंट मनी ₹10. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग प्रीमियम म्हणते, इन्क्लुडिंग प्रीमियम. म्हणजे अलॉटमेंटचं खरा जी अमाऊंट असणार आहे ती असणार आहे ₹6. त्याच्यामध्ये प्रीमियम ॲड आहे. ओके, तर कसं आहे 6 + 4, कारण 20 रुपयाचा शेअर 24 रुपयाला विकला म्हणजे 4 रुपये प्रीमियम आहे. हा 4 रुपये प्रीमियम अलॉटमेंट मनीमध्ये ॲड आहे. ओके, त्यामुळे त्याची अमाऊंट झाली ₹10. ॲक्च्युअल अमाऊंट काय अलॉटमेंटची? तर ₹6 प्लस शेअर प्रीमियम ₹4 इज इक्वल टू ₹10. ₹10च्या हप्त्यामध्ये ₹4 हे प्रीमियमचे सुद्धा रिसिव्ह केले जाणार आहे. त्यानंतर पुढचं आहे आता फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉल आहे ₹5 आणि फायनल कॉल आहे ₹4. अशा पद्धतीने 24 रुपयाचा शेअर आहे. ठीक आहे, ही माहिती दिली. पुढचा पॅरेग्राफ बघा की द डायरेक्टर रिफंडेड द ॲप्लिकेशन मनी ऑन 400 शेअर्स अँड ॲडजस्टेड दॅट ऑन 600 शेअर्स टुवर्ड्स अलॉटमेंट मनी ड्यू. डायरेक्टरने काय केले? तर आता 3000 शेअर्स विक्रीस काढले, 4000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स आले, त्यामुळं 400 शेअर्सची जी अमाऊंट आहे ती काय केली? रिफंड केली, म्हणजे माघारी दिली. म्हणजे त्यांचे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट झाले त्यामुळे त्यांना रिफंड केली. आणि 600 शेअर्सची जी ॲप्लिकेशन मनी आहे ती अलॉटमेंटच्या हप्त्यामध्ये ॲडजस्ट केली, म्हणजे ज्या व्यक्तींचे शेअर्ससाठी जे ॲप्लिकेशन्स आले होते ते ॲक्सेप्ट केले आणि त्यांच्याकडून जास्त जी अमाऊंट आली होती ती काय केली? अलॉटमेंटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये ॲड केली, जेणेकरून ते
अलॉटमेंटचं इन्स्टॉलमेंट कमी देतील, ओके, ते अमाऊंट ॲडजस्ट केली. त्यानंतर पुढचा पॅरेग्राफ, ऑल द अमाऊंट वेअर रिसिव्ड एक्सेप्ट द फॉलोइंग. सर्व अमाऊंट म्हणजे सर्व इन्स्टॉलमेंटची अमाऊंट रिसिव्ह झाली वेळेवर, फक्त मिस्टर ए होल्डिंग 100 शेअर्स डिड नॉट पे फर्स्ट अँड फायनल कॉल. मिस्टर ए जो होता त्यानं काय केलं तर त्याने 100 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, त्याला शेअरसुद्धा अलॉट झाले, पण त्यानं फर्स्ट आणि फायनल कॉल हे जे शेवटचे 2 इन्स्टॉलमेंट आहेत ते भरले नाहीत. आणि मिस्टर बी होल्डिंग 200 शेअर्स डिड नॉट पे फायनल कॉल. आणि मिस्टर बी आहे त्याच्याकडे 200 शेअर्स त्याला अलॉट केलेले, त्यानं फायनल कॉल काय दिला नाही, ओके. म्हणजे ते कॉल्स इन ॲडियर्स तेवढी अमाऊंट कमी होईल. आपल्याला पुढे सांगितलं की पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ABC लिमिटेड, ओके. आपल्याला काय करायचे, जर्नल एंट्रीज तयार करायचे. आपण करूया जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड. आता बघा पहिली एंट्री काय होईल, पहिली एंट्री होईल शेअर्स इश्यू केले 3000, पण ॲप्लिकेशन्स किती आली 4000 शेअर्ससाठी, ओके. आणि ॲप्लिकेशनची मनी किती आहे 5 रुपये आहे. त्यामुळं ॲप्लिकेशनची टोटल मनी रिसिव्ह किती होईल तर 4000 गुणिले 5 20,000 रुपये. पहिली एंट्री काय होईल नेहमीप्रमाणे, बँक अकाउंट डेबिट 20,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 20,000. आपण नॅरेशन लिहू, बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 4000 शेअर्स ॲट ₹5. ओके, या पद्धतीने पहिली एंट्री होईल, पैसे रिसिव्ह झाले. आता ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाली, पुढच्या पण एंट्री करतो की ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला. मग पुढची एंट्री आपण काय करतो तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता आपण किती अमाऊंट ट्रान्सफर करू इक्विटी शेअर कॅपिटलला. आपण इश्यू शेअर्स केले 3000, ॲप्लिकेशन मध्ये रिसिव्ह होणारे 5 रुपये प्रमाणे 3000 गुणिले 5 इज इक्वल टू 15,000. हे 15,000 रुपये ट्रान्सफर केली जाईल इक्विटी शेअर कॅपिटलला, ओके. एक्स्ट्रा अमाऊंट 5,000 रुपये आहे ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणून. आपण इथं म्हणू की बी ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट, एक नॅरेशन होईल. त्यानंतर आपण तिसरी एंट्री करू. आता तिसरी एंट्री काय होणार आहे बघा, तर आपल्याला इथं अलॉटमेंट मनीचा दुसऱ्या हप्ता ड्यूची एंट्री करावी लागेल. अलॉटमेंट मनी किती रुपये येणार आहे 10 रुपये येणार आहे, बरोबर. पण अलॉटमेंटचा हप्ता आहे 6 रुपयाचा आणि त्यात प्रीमियम आहे 4 रुपयाचं. इक्विटी शेअर कॅपिटलला जेवढं प्राइस असेल अलॉटमेंटची तेवढीच ट्रान्सफर होईल आणि पुढे जी 4 रुपये आहे एक्स्ट्रा अमाऊंट आहे प्रीमियमची ती शेअर प्रीमियम अकाउंटला ट्रान्सफर होईल, ओके. म्हणजे शेअर प्रीमियम अकाउंटचं ड्यू असेल 4 रुपये, ओके. त्यावेळी एंट्री काय होईल, आपण अलॉटमेंट मनी ड्यू असताना एंट्री काय करतो तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आता अमाऊंट किती येणार आहे, एकूण 10 रुपयाचा हा हप्ता आहे, 10 गुणिले 3 30,000. पण ही सर्व अमाऊंट काय ट्रान्सफर केली जाणार नाही शेअर कॅपिटल अकाउंटला, तर किती केली जाईल 6 गुणिले 3000 18,000 रुपये ट्रान्सफर केली जाईल आणि 4 रुपये शेअर प्रीमियम आहे ते ट्रान्सफर केली जाईल इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंटला.
4 गुणिले 3000 एकूण 12,000. आपण काय म्हणू इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी देऊ. त्या पद्धतीने तिसरी एंट्री होईल. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पलमध्ये बघा की डायरेक्टर रिफंडेड ॲप्लिकेशन मनी ऑन 400 शेअर्स अँड ॲडजस्टेड ऑन दॅट 600 शेअर्स टुवर्ड्स अलॉटमेंट मनी ड्यू. म्हणजे 4000 शेअर्स जे आहेत त्याचे ते ॲप्लिकेशन्स 4400 शेअर्सचे ते काय केले रिजेक्ट केलेले आहेत. म्हणजे ती अमाऊंट काय करावी लागेल ॲप्लिकंट्सला माघारी द्यावी लागेल. त्यावेळी रिव्हर्स एंट्री होईल. रिव्हर्स एंट्री काय होईल की आपण शेअर ॲप्लिकेशनची मनी रिसिव्ह करताना एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके. आता रिफंड करताना याच्या विरुद्ध एंट्री होईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. ओके. आता ती अमाऊंट किती आहे एक्स्ट्रा किती अमाऊंट आलेली आहे 15,000 यायला पाहिजे होती आणि 20,000 म्हणजे 5,000 रुपये ही एक्स्ट्रा अमाऊंट आलेली आहे. त्याच्यापैकी डायरेक्टर्सनी काय केले तर जे 400 शेअर्स आहेत त्यांचे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट केलेले आहेत. ओके. म्हणजे 400 गुणिले 5 2,000 रुपये हे रिफंड करावे लागतील. ओके. एका शेअर्सची ॲप्लिकेशन म्हणून केली होती 5 रुपये आणि असे 400 शेअर्स रिजेक्ट केले. त्यामुळं तो बँक येईल 2,000 रुपये. हे कसं आलं तर 400 शेअर्स आहेत आणि ॲप्लिकेशन म्हणून 5 रुपये आहे. आणि डायरेक्टर्सनी काय केले पुढं तर 600 शेअर्स जे आहेत त्याची अलॉटमेंट मनी मध्ये ती रक्कम ॲडजस्ट केली. म्हणजे ज्यांचे शेअर ॲक्सेप्ट केले त्यांच्याकडून जे दुसरं इन्स्टॉलमेंट येणार होतं त्याच्यामध्ये 600 शेअर्सची अमाऊंट ॲडजस्ट केली. म्हणजे 600 शेअरची अमाऊंट त्या शेअर होल्डर्सना द्यावी लागणार नाही अलॉटमेंटचा हप्ता देत असताना. ओके. त्यामुळे ती ट्रान्सफर कुठे केली जाईल अमाऊंट अलॉटमेंट अकाउंटला.